चुलीत हीच तो हाय का नाही हाय आज काहीच घेतलेलं नाही चुलीचं. तुम्ही म्हणता आता काऊन की कारण की आज बनणार आहे मस्त बिर्याणी. आज मस्त बनवतो बिर्याणी. हे भाकर काय म्हणतात त्याने भाकर आणि भाजी खाऊन लय जीव कावला मला. मस्त बनवतो आज बिर्याणी. तसं मला काही असं विशेष येत नाही बिर्याणीतलं, पण तरी आज खायची फक्त बिर्याणी. हे आईसाठी काढून ठेवलं, आईसाठी काढून ठेवलं उकळ. घेतो मस्त बिर्याणी. बिर्याणी करायसाठी लागणार आहे आपल्याला लसण, 2-3 हिरव्या मिरच्या आणि अद्रक. मस्त ठेसून घेतो आता हे. आणि आईले म्हटलं बिर्याणी खाशील का, तुले उकळ काढून ठेवू. आई म्हणली की उकळच काढून ठेव मला मस्त रस्सा. आता मस्त झाला का काय, तिले तर आवडत नाही काही माझं करेल. आता चिकन हे रात्रीच आणलं होतं म्या, कारण की संध्याकाळचं चिकन भेटते आणि संध्याकाळी मग काही खाल्लं नाही म्या. म्हणजे संध्याकाळचं जेवण बनवणं जीवारच येते माया. एकटीसाठी तर लय जीवार येते मग, म्हणून रात्री फक्त उकळूनच ठेवलं चिकन. आता म्हटलं काय रोज रोज भाजी पोळी खा, तर मग आज फक्त बिर्याणीवरच दिवस काढणार आम्ही. तर मी थोडीशी लोंग टाकून घेतली तेलात ना पहिलेच. मस्त होऊ द्यायची अशी कळकळ. आणि हा ठेसा करून ठेवला होता मी. हिरवी मिरची, लसण, अद्रक आणि ते झाल्यावर हे टाकायचं त्याच्यात. ठेसा आपला मस्त. बिर्याणी म्हटल्यावर तेल जरासं जास्तच लागणार आहे याच्यात. आणि मीठ पण. हळद आणि याच्यात टाकला थोडासा गरम मसाला. आणि हिरवी मिरची टाकल्यावर बी टाकायची लाल मिरची पावडर थोडीशी. साधी आणि सोपीच आहे. म्हणजे एवढे काही मसाले नाही, एवढं काही हे नाही, पण बिर्याणी खायची म्हणजे खायची. मस्त असं पाणी टाकून टाकून भाजून घेतो आता सांबारनी. मस्त पाणी टाकून टाकून भाजून घेतला आता मसाला. आणि याच्यात टाकतो चिकन. आणि चिकन हे मस्त फिरून घ्यायचं. पालक, टमाटा, सांबार. बिर्याणी म्हणजे अशी माई की याच्यात टाकायचं पाणी आणि भाजीने मस्त उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यात टाकून द्यायची बिर्याणी. एकदम साधी आणि सोपी. तर या भाजीला उकळी यायला घेतो आता तांदूळ धुवून. आणि ऍडजस्टमेंट तर लवकरच होते माई. भांडे खाली झालं की जास्त मग उठायचं काम नाही. नाही पा मस्त उकळी आले आणि याच्यात द्यायचे तांदूळ टाकून. आणि तांदूळ शिजू द्यायचे मस्त. झाली आपली बिर्याणी.
बिर्याणी तर टाकली, पण आता रात्रीची पोळी उरेल आहे. आणि येते तर येते खट्टा एवढं येऊन खातो तिलाय, कारण रात्री मी जेवलीच नाही. भूकच नव्हती मग रात्री, कारण लय उशिरा जेवतो मी, मग भूक मोड होते व्हिडिओच्या नादात. व्हिडिओ कटकुट करायला मला लय जास्त टाइम लागते, मग मी काही जेवत नाही. म्हणजे भूक असते मला, पण लय उशीर झालं, लय उशीर होते तर मग भूक मोड झाल्यासारखी होते. मग मी काही जेवत नाही, जेवढं खायचं तेवढं खातो आणि तशीच झोपून राहतो. मग रात्री मी चिकनही आणलं होतं, इकडल्या खटल्यातून मटनही दिलं होतं आईनं. आता ते मटनही उरलं आणि भाकरही उरली, तर आता मस्त चटणीचं मटण करून घेतो. त्यासाठी कापू राहिली मी कांदा. आता हे बिर्याणीचा गंज ठेवतो इकडून. आणि ताव्यावरच करून घेतो मटण चटणीचा. निरा मटणच चालू आहे, चिकन मटण चिकन मटण. दुसरी भाजी करायला मलाही सुचत नाही. दुसऱ्या भाजीचा टाइम आला की माय जीव हे करते की आता काय बनवा दुसरी भाजी. आणि तुम्हाला तर माहिती आहे मला चटणीचं मटण लय जास्त आवडते. कांदा मस्त भुरायला ताव्यावर तेलात आणि बिर्याणीची भुरायली. चटणीचं मटण करायला कांदा जास्त भुद्याचा नाही, कारण आपण त्यात पाणी नाही टाकत काही नाही, तर ते कांदा लय जास्त कोरपते, तर मग गोड नाही लागत. असा पांढरा पांढराच कांदा राहू द्यायचा. आणि याच्यात टाकायची चटणी. चटणी फिरून घ्यायची मस्त. मटण चटणीचं असो का मसाल्याचं, त्यात मसाला लागते हा गरम मसाला. असंच खाणं पाहून माझ्या बहिणीने टेन्शन येते की मरशील लवकर, एवढा मसाला मटण खात जाऊ नको. म्हणून ते मला काही काही सांगते केळायचं ज्यूस हे ते ना. पण म्या 2-3 दिवस पेलं ते, म्हणजे 15 दिवस पेलं तरी आणि बंद करून टाकलं. हे चटणी भाजून घेतली मस्त अशी. आणि याच्यात टाकायचं आहे तर लाल मिरची पावडर थोडस, म्हणजे जरासं तिखट होईल ते मस्त चटपटी. लाल मिरची पावडर फिरून घ्यायचं. आता लाल मिरची पावडर टाकली म्हणजे आता याच्यात मीठ टाकावंच लागतं, कारण मिरची पावडर काढताना मीठ टाकत नाही आम्ही. आणि मिरची पावडर हे घरचंच असते, घरीच मिरची आणून काढत असतो मिरची पावडर. त्यासाठी त्याच्यात मीठ नाही टाकत, तर मग जरासं मीठ, जरासं नाही जरा जास्तच टाकावं लागते. आणि आज काही अशा बारीक पीस नाही केले मी मटणाचे. आणि मटण याच्यातच टाकून द्यायचं. आज बारीक पीस नाही, आज बारीक पीस ठेवले जसे आहेत तसे. आणि बिर्याणीचं काय मी इकडे बिर्याणी आली आपली शिजत. हे पहा बिर्याणीचा कार्यक्रम. आता बापू देतो तिले मस्त. आणि आपलं मटणही झालं इकडे मस्त कोरपूर आहे. याला तर लय जास्त तेल सुटलं बाबा. हे पाहून माझी बहीण म्हणते की आता खाऊ नको एवढं, मरशील ना, किती मटण खात. व्हिडिओ पाहिल्यावर म्हणणारच आहे ते. सांबार कापतो आता याच्यात. वरून टाकायचा मस्त सांबार हिरवा कच.